पुढचं आपलं प्रकरण आहे शैक्षणिक आयोग. आता शैक्षणिक या ठिकाणी ज्या काही सुधारणा आहे ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या काही झालेल्या आहेत त्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची. शिक्षणामधील जे काही बदल आजच्या कालखंडातले आहेत ते इंग्रजांच्या कालखंडापासूनच सुरुवात झालेली आहे. प्राचीन कालखंडापासूनही तसे भारतामध्ये शिक्षणाच्या पद्धती होत्याच, पण सुरुवातीच्या ज्या काही आपल्या पद्धती होत्या गुरुकुल पद्धती होत्या, म्हणजे धार्मिक पद्धती होत्या. धर्माचे जे काही ग्रंथ होते ते पाठांतराच्या पद्धती होत्या. मग तो वेद असू द्या, उपवेद असू द्या, आरण्यके असू द्या, ब्राह्मणिके असू द्या, स्मृती असू द्या, पुराणी असू द्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा मंथन करण्याचा ते अगोदरचा कालखंड होता. मग नंतर या ठिकाणी त्याच्यामध्ये पण मग या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की वास्तुशास्त्र आलेले आहेत, ज्योतिषशास्त्र आलेले आहेत, वेगवेगळे शास्त्र छंदशास्त्र आलेले आहेत. तर वेगवेगळ्या कलाशास्त्र वगैरे मधल्या कालखंडात नंतर मग औपचारिक शिक्षण जे म्हणतो आपण त्या पद्धतीनं सुरुवात होते. व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात होते. मग सुतारकाम, लोहारकाम या पद्धतीने शिक्षण सुरुवात होते. म्हणजे थोडक्यात काळानुसार प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा आपण शिक्षणामध्ये बदल करत गेलेले आहे. ठीक आहे. आता इंग्रजांचा कालखंड ज्या वेळेस आला तर त्यावेळेस इंग्रजांच्या कालखंडामध्ये सुरुवातीला इंग्रज सरकार काही या ठिकाणी या क्षेत्रावरती पैसा खर्च करत नव्हते आणि सरकार साहजिकच ते पैसा कमवण्यासाठी आले होते, पैसा खर्च करण्यासाठी नव्हे. म्हणून 1757 ते 1813पर्यंत इंग्रज सरकारनं शिक्षणामध्ये अजिबात रस घेतला नाही किंवा त्याच्यामध्ये लक्षही घातलेलं नाही. पण 1813 तो जो चार्टर ॲक्ट आहे त्या चार्टर ॲक्टमध्ये या ठिकाणी लॉर्ड हेस्टिंग पतीपत्नीनं जे काही या कालखंडात भारताचे बंगालचे गव्हर्नर जनरल होते यांनी आग्रह धरला होता की ब्रिटिशांनी भारतामध्ये या ठिकाणी काही सुधारणा करणं गरजेचे आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याबद्दलची माहिती राहावी आणि यासाठी आपण शिक्षणाचा या ठिकाणी सुधारणा द्यायला हरकत नाही. त्यांच्या आग्रहामुळं इंग्रज सरकारनं दरवर्षी शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्याची तरतूद केली होती. ठीक आहे. त्या कायद्यामध्ये आता 1,00,000 रुपये म्हणजे खूप काही मोठी रक्कम नव्हती. त्यावेळेस भारत, पाकिस्तान, बांगलादेश सगळे एकच देश होता आणि सगळे लोकसंख्या निरक्षरच होती. त्यामुळं साहजिकच आहे की पूर्ण भारतभरातल्या लोकांवरती 1,00,000 रुपये खर्च करणं म्हणजे शक्यच नव्हतं की पूर्ण देशातल्या लोकांना शिक्षण मिळेल. पण जिथं 5 पैसे सरकार खर्च करायला तयार नव्हती तिथे 1,00,000 रुपये खर्च करत होती, म्हणजे ही काही लहान गोष्ट नव्हती, ही बऱ्यापैकी मोठी गोष्ट होती. आणि दुसऱ्या बाजूनं 1,00,000 रुपयेच परमनंट ठेवलेले नाहीत त्याने दरवर्षी. पुढच्या कालखंडात 10,000 20,000 त्याच्यामध्ये वाढच करत गेलेली आहेत. तर पुढं 20 वर्षानंतर ज्यावेळेस आपण बघाल तर त्यावेळेस ही रक्कम 4-5 लाख रुपयापर्यंत गेलेली. आणि ही रक्कम म्हणजे आजपासून 200 वर्षापूर्वीची रक्कम आहे. 4-5 लाख रुपये म्हणजे आजच्या कालखंडात ही सरळ 200-300 कोटी रुपयाची रक्कम येते. तर त्यामुळं साहजिकच आहे 1834-35 नंतर सरकारची भावना ही बनली की शिक्षणावर खर्च आपण करत असू तर अभ्यासक्रम पण आपणच ठरवला पाहिजेत. कारण भारतामध्ये या कालखंडात जर आपण शिक्षण पद्धती बघितल्या तर मुस्लिमांना त्यांचे कुराण पाठ करण्याच्या पद्धती होत्या, तर हिंदू त्यांचे वेद, उपवेद, आरण्यके पाठ करण्याच्या पद्धती होत्या. दोघांच्याही पद्धती धार्मिक होत्या. यातून फक्त धर्मगुरूंचा पोटा पाण्याचा प्रश्न सोल्युशन होत होता, बाकीच्यांना जसं तसंच राहत होतं. आणि मेंदूमध्ये काही बदल होत नव्हता, डोक्यामध्ये काही बदल होत नव्हता, तोचपणा तितक्याच जागेमध्ये आपण फिरत चाललो होतं. मग हीच गोष्ट इंग्रजांच्या लक्षात आली की या ठिकाणी ही धार्मिक शिक्षण पद्धत बदलणं गरजेचे आहे. म्हणून 1835ला पहिल्यांदा इंग्रज सरकारनं शिक्षणात बदल करण्यासाठी या ठिकाणी पहिला आयोग नेमलेला आहे. आणि इथून पुढं मग त्या आयोगाच्या शिफारशी लागू करणे, पुढच्या 8-10 वर्षामध्ये आणखीन त्याच्यात बदल करण्यासाठी नवीन आयोग काळानुसार परत शिक्षणात बदल करणे, यासाठी ब्रिटिश कालखंडामध्ये असे टोटल 7 आयोग इंग्रज सरकारनं नेमलेले आहेत. मग यामध्ये पहिला लॉर्ड मेकॉलेचा आयोग आहे 1835चा, दुसरा चार्ल्स वूड आयोग आहे 1854चा, तिसरा हंटर आयोग आहे 1882चा, चौथा थॉमस रेले आयोग आहे 1902चा. त्याच्यानंतर या ठिकाणी सॅडलर आयोग आहे 1917, हार्टोग आयोग आहे 1929, सार्जंट आयोग आहे 1944. अशी टोटल हे 7 आयोग या ठिकाणी ब्रिटिश कालखंडात नेमले होते. आणि यांचीच पद्धत आपण स्वातंत्र्यानंतर चालूच ठेवलेली. म्हणून स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण 5-7 वर्षानंतर शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी शैक्षणिक आयोग स्थापन केलेले. 1948ला राधाकृष्णन आयोग, 1952ला मुदलियार आयोग, 1964ला कोठारी आयोग, 1986ला नवं शैक्षणिक धोरण आणि आत्ता 2000पासून सुरुवात होतं आहे नवीन मोदी सरकारचं धोरण. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण जर बघत गेलो तर आतापर्यंत सुद्धा या ठिकाणी बदल होत आलेले आहेत.
आणि आजची आता जी काही नवीन धोरण आता लागू होते, आता पुढच्या वर्षीपासून म्हणजे ह्याच वर्षीपासून 2023पासून जे काही लागू होणार आहे हे नवीन धोरण लागू होणार आहेत. तर हे जे काही बदल होत आलेले आहेत हे मागचा अनुभव आणि नंतर आपल्याला कोणत्या दिशेनं समाजाला घेऊन जायचं हे सगळं ठरवूनच आपण त्या दिशेनं प्रयत्न करत आहोत. तर अशा पद्धतीनं हे ब्रिटिश कालखंडातलेच आपल्याला आयोगावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. मग यामध्ये या ठिकाणी पहिला जो आयोग आहे लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखालचा आयोग आहे. 1835चा कालखंड आहे. याचा अर्थ या कालखंडात भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग होते. तर विल्यम बेंटिंगच्या कालखंडात हा पहिला आयोग स्थापन केलेला आहे. या पहिल्या आयोगाच्या शिफारशी लक्षात घ्या. हे बघा, या पहिल्या आयोगाच्या 3 महत्त्वाच्या शिफारशी. आपण मागचे MPSC UPSCचे पेपर जर बघितले, सेट नेटचे पेपर जर बघितलेत, या 3 मुद्द्याभोवती इथं प्रश्न आलेले आहेत. म्हणून सगळ्या तरतुदी लक्षात घेण्याच्याऐवजी ह्या 3 तरतुदीवरती काम करायचं. या 3 तरतुदी आपल्या परफेक्ट असल्या पाहिजेत. ठीक आहे. त्यातली पहिली तरतुद आहे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे. आता मूळ ही समिती ज्यावेळेस स्थापन झाली, या समितीसमोर पहिला मुद्दा हाच होता की शिक्षण भारतीय भाषेतून द्यायचं की इंग्रजीतून द्यायचं, पाश्चात्य भाषेतून द्यायचं. म्हणजे पौर्वात्य भाषा प्लस पाश्चिमात्य भाषा यांच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी सुरू झाली होती समितीमध्येच. तर काही सदस्यांना वाटायचं की भारतीय भाषेतूनच शिक्षण दिलं जावं कारण ती त्यांची भाषा आहे. काही सदस्य सांगायचे की नाही, पाश्चिमात्य इंग्रजीतून शिक्षण द्यावं. असे 2 गट तयार झाले होते. आणि यामध्ये या समितीतल्या सदस्यांमध्ये मध्यस्थी केली मेकॉलेनं, कारण तो स्वतः अध्यक्ष होता. याने सांगितलं होतं आपण पाश्चात्य भाषेतूनच शिक्षण द्यावं. त्या पाठीमागचं कारण त्याने सांगितलं होतं की स्थानिक भाषेतून जर आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर भारतामध्ये एकच स्थानिक भाषा नाही आहे, वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रांतीय भाषा आहे. त्यामुळं सगळ्या प्रांतामध्ये आपल्याला वेगवेगळा अभ्यासक्रम त्याच्यानुसारच्या पद्धती ठरवाव्या लागतील. त्याच्यातून तयार होणारा वर्ग या ठिकाणी काही आपल्या कामाला येणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण स्थानिक भाषेतून जर शिक्षण दिलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्थानिक भाषा शिकवावं लागेल. मग एकच इंग्रजी अधिकारी या ठिकाणी इकडे तिकडे बदली करण्याचं चान्सेसच कमी. महाराष्ट्रातून बंगालमध्ये पाठवायचं म्हटलं तर परत बंगालची भाषा शिकवावं लागेल. मग असं होऊ द्यायचं नसेल तर भारतीय लोकांनीच आपली भाषा शिकण्यातच भलाई आहे. म्हणून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे, जेणेकरून बंगाल असू द्या, मुंबई असू द्या, महाराष्ट्र असू द्या, तामिळनाडू असू द्या, या सगळ्या भागातले लोक ज्यावेळेस इंग्रजीतून शिक्षण घेतील तर त्यावेळेस आपल्याला इथली स्थानिक भाषा शिकण्याची गरज पडणार नाही. ते लोक या ठिकाणी दुभाषिकाचे काम करतील, इंग्रज आणि भारतीय लोकांमध्ये दुवा साधण्याचं काम करतील. तर त्यामुळे इंग्रजीतून शिक्षणाची शिफारस केली होती. नंबर 1. नंबर 2, इंग्रजी जाणणारा जो वर्ग आहे हा या ठिकाणी इंग्रजांच्या संस्कृतीचं या ठिकाणी तो ॲक्सेप्ट करेल. तो त्यामुळं साहजिकच आपली संस्कृती इथं प्रसारित होऊन जाईल. नंबर 3 आहे, इंग्रज लोक जे काही कपडे वगैरे वापरतात, जे काही त्यांची जीवनशैली आहे, त्यांचा पगडा भारतीय लोकांवरती पडेल आणि भारतीय लोकसुद्धा आपले कपडे वगैरे वापरतील. त्यातून आपल्या कारखान्यातला माल या ठिकाणी विकण्याचा मार्ग सोपा होऊन जाईल. नंबर 4, आपला जो धर्म आहे हाच धर्म भारतीय लोक ॲक्सेप्ट करतील आणि यातून पुढच्या 50 वर्षानंतर भारतामध्ये मूर्तिपूजक एकही दिसणार नाही. तर त्यामुळं या ठिकाणी अनेक समोर जे काही कारणं आहे समोर ठेवून मग लक्षात आलं की इंग्रजीतून शिक्षण देण्यास भलायचं आहे. म्हणून पहिली तरतूद त्यांनी केली, शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे. म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण संस्था सुरू करून टाकल्यात त्याने. आणि खास करून ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळा होत्या आणि तशाच प्रकारचं धोरण राबवलं पुढं की इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच आम्ही नोकऱ्या देऊ म्हणून. त्यामुळं आता हिंदू आणि मुस्लिम कुटुंबीय आपापल्या मुलांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत टाकू लागलेत आणि इथंच मग पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षण घेत असताना अप्रत्यक्षपणे त्याने सांगायला सुरुवात केली की आमचा धर्म किती पुढारलेला आहे आणि तुमचा धर्म किती मागासलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी येणारी नवीन पिढी इंग्रजी शिक्षण, इंग्रजी संस्कृती, इंग्रजी धर्म स्वीकारतील आणि भारतामध्ये हळूहळू ख्रिश्चन धर्माचा प्रसार करता येईल. या पाठीमागचं ही तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. दुसरी तरतूद होती पाश्चात्य धर्तीवर शिक्षण असावे. म्हणजे नेमके काय, तर भारतात जी काही धार्मिक पद्धती होती त्या धार्मिक पद्धतीच्या ऐवजी पाश्चात्य देशामध्ये ज्या काही पद्धती होत्या त्या पद्धतीवर आधारित शिक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती. मग पाश्चात्य देशात या कालखंडामध्ये विज्ञान होतं, अर्थशास्त्र होतं, राज्यशास्त्र होतं, इतिहास होते, भूगोल होते, अशा प्रकारचे शिक्षण होते. तर ही पद्धती भारतामध्ये नव्हती. म्हणून त्यांनी दुसरी शिफारस केली की भारतातले धार्मिक शिक्षणाच्या ऐवजी या इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचं ज्ञान देण्याच्या पद्धती डेव्हलप कराव्यात. आणि म्हणून इथून पुढं हे विषय सुरू झाले. आता मुस्लिमांचं सुद्धा कुराण बंद झालं, हिंदूंचं वेद उपवेद बंद होऊन टाकलं आणि आता इंग्रजांनी ही नवीन पद्धती लागू करून टाकली. तर या पद्धतीनं पाश्चात्य धर्तीवर शिक्षणाची शिफारस करण्यात आली होती. आणि तिसरी आहे, शिक्षण केवळ उच्चीवर नेण्याच असावं. यालाच पाजारचा सिद्धांत असंही म्हणतात.
ठीक आहे. मग नेमके काय ते लक्षात घ्या. केवळ उच्चवर्णीयांना शिक्षण असावं म्हणजे काय, की या ठिकाणी जो काय पैसा सरकार खर्च करते शिक्षणावर, तितका पैसा या ठिकाणी सगळ्या भारतभरातल्या लोकांना शिक्षण त्यातून होणार नाही. ठीक आहे. सगळ्या भारतभरातल्या लोकांना शिक्षण द्यायचं असेल तर साहजिकच आहे की भारतातली जी वर्णव्यवस्था आहे, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्गांना या ठिकाणी शिक्षण एका वर्णाला आपण देऊ शकतो. एका वर्णाला दिलं की खालच्या वर्णाला तो वरचा वर्ण शिक्षण देईल त्याला, आणि अशा पद्धतीने शिक्षण पाजरत खाली जाईल आणि पूर्ण समाजाला शिक्षण देता येईल. आणि म्हणून यांनी सांगितलं की सरकारचा जो पैसा आहे तो सगळ्या समाजाला समान शिक्षण दिला जाणार नाही, तितका पैसा तो नाही आहे. म्हणून केवळ उच्चवर्णीयांनाच शिक्षण दिले जावं, आणि आपण एका वर्णाला शिक्षण दिलं की वरचा वर्ण खालच्या वर्णाला शिक्षण देईल, अशा प्रकारची पद्धती स्वीकारण्यात आली होती. तर याला पाझरता सिद्धांत असंही म्हटलं जात असतं. म्हणून महात्मा फुल्यांनी हीच तरतूद पुढं लॉर्ड हंटरच्या कालखंडामध्ये जो काही आयोग आलेला होता हंटरच्या निमित्तानं, त्या आयोगासमोर साक्षी देताना सांगितलं होतं की पाझरता सिद्धांत इथं लागू होणार नाही, कारण दोन वर्णाच्या दरम्यान प्रचंड खाई, या खाईतूनच या ठिकाणी ज्या पद्धतीने पाणी वाहून जातं त्याच पद्धतीनं ही शिक्षणसुद्धा वाहून जाईल. म्हणून ही पाझरता सिद्धांताची थिअरी त्यांनी नाकारली होती. तर अशा पद्धतीने हा पहिला आयोग येतो लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखालचा. ठीक आहे. दुसरा आयोग आहे चार्ल्स वुड्स आयोग. याला मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया असंही म्हणत असतो आपण. 1854चा कालखंड आहे. लॉर्ड डलहौसीचा कालखंड आहे, आणि लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात नेमलेला हा ब्रिटिश काळातील सर्वात मोठा शैक्षणिक आयोग आहे. ब्रिटिश काळात जेवढे हे 7 आयोग आहेत त्यातला सर्वात मोठा आयोग हा आहे. म्हणून वुडचा खलिदा असंही म्हणतात त्याला, किंवा मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया असंही म्हणत असतात. ठीक आहे. मग या आयोगानं या ठिकाणी आता मोठा आयोग आहे त्यामुळे शिफारशी बऱ्यापैकी जास्त आहे. यातली पहिली शिफारशी उच्च शिक्षणावर भर असावा. म्हणजे नेमके काय आहे ते लक्षात घ्या. यांचं म्हणणं हेच होतं की आपण जर शिक्षणावर पैसा खर्च करत असू तर त्यातून आपल्याला सुद्धा काहीतरी रिटर्न मिळायला पाहिजेत, काहीतरी आपल्याला परतावा मिळायला पाहिजेत. आणि म्हणून मग आपण शिक्षण उच्चवर्णीय आपलं उच्च शिक्षणावरती भर देऊ, जेणेकरून उच्च शिक्षण घेतलेला युवक वर्ग काहीतरी शोध लावेल आणि त्यांच्या शोधातून आपल्या जागतिकीकरणाला, उद्योगीकरणाला गती येऊन जाईल. म्हणून त्यातून आपल्याला 2 पैसे मिळून जातील. आणि म्हणून या ठिकाणी उच्च शिक्षणातून संशोधन तयार होत असेल तर उच्च शिक्षण आपण मोफत केलं पाहिजेत. म्हणून यांनी उच्च शिक्षण मोफत करण्याची आणि प्राथमिक शिक्षण विकत ठेवण्याची शिफारस करून टाकली. यालाच म्हणायचं उच्च शिक्षणावर भर देणे. लक्षात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करावा. म्हणजे शिक्षणावर नियंत्रणासाठी स्वतंत्र शिक्षण विभाग असला पाहिजेत, जो सगळं शिक्षणाचं या ठिकाणी सूत्रसंचालन करण्याचं काम करेल. पण ही शिफारस पूर्णतः लागू झालेली नाही, कारण इंग्रज सरकारने काय केलं, शिक्षण विभाग स्थापन केला पण गृह मंत्रालयाअंतर्गत स्थापन केला. म्हणजे शिक्षण विभागाचं प्रमुख गृहमंत्री केला. आणि अशा प्रकारे जवळपास 1855 पासून ते 1945 म्हणजे जवळपास 90 वर्षे हा विभाग गृह मंत्रालयाअंतर्गतच होता. मग पुढच्या शेवटच्या आयोगाने शिफारस केली की शिक्षण हा विभाग स्वतंत्रच असला पाहिजेत. सार्जंट आयोगाने शिफारस केली होती 1944ला. त्याच्यानंतर 1945ला मग हा विभाग गृह मंत्रालयातून बाजूला काढला आणि स्वतंत्र शिक्षण मंत्री नेमून त्याच्याकडे तो विभाग देण्यात आला. तर अशा प्रकारची दुसरी तरतूद आहे. तिसरी तरतूद आहे विद्यापीठाची स्थापना करावी. मग अगोदरच सांगितलं होतं त्यांनी उच्च शिक्षणावर भर द्यावा, आणि या उच्च शिक्षणाच्या समायोजनासाठी या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस होती. म्हणजे लंडनच्या धर्तीवर विद्यापीठ स्थापन करावे अशा प्रकारची शिफारस होती. कारण विद्यापीठीय जे काही शिक्षण आहे ते संशोधनावर आधारित असलेलं शिक्षण असणार आहे. आणि मग यानंतर ही शिफारस पुढं 1857ला लागू झालेली. ठीक आहे. यानुसार सुरुवातीला भारतामध्ये 3 ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. 12 जानेवारी 1857 कोलकात्याला विद्यापीठ काढण्यात आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 18 जुलैला 1857लाच मुंबईला विद्यापीठ स्थापन करण्यात आले. आणि 5 सप्टेंबर 1857ला मद्रासला विद्यापीठ स्थापन करण्यात आले. तर पहिले हे 3 विद्यापीठ 1857 या वर्षीची जरी असले तरी एकाच वेळेस स्थापन नाही झाले. 1857लाच पहिलं 12 जानेवारीला स्थापन झालं कोलकात्याचं, 18 जुलैला स्थापन झालं मुंबईचं, आणि 5 सप्टेंबरला स्थापन झालं मद्रासचं. तर अशा पद्धतीने हे 3 विद्यापीठं पहिल्यांदा 1857ला स्थापन करण्यात आलेली.
नंतर अलाहाबादचं विद्यापीठ स्थापन झालं, पुढं ढाक्याचं स्थापन झालं. मग असं विद्यापीठ स्थापन होत होत जवळपास सध्या भारतभरात 1600पेक्षा अधिक विद्यापीठं आहेत. ठीक आहे. यापैकी पहिलं आधुनिक कालखंडातलं विद्यापीठ कुठलं असेल तो कोलकात्याचं आहे, दुसऱ्या क्रमांकाचं मुंबईचं आहे, तिसऱ्या क्रमांकाचं मद्रासचं आहे. हे आधुनिक कालखंडातले विद्यापीठ विचारले तर. पण सगळ्यात प्राचीन जर विचारलं तर तक्षशिला हे वायव्य सरहद्द प्रांतात होतं. हे भारतातलं सर्वात प्राचीन या ठिकाणी विद्यापीठ मानलं जात असतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आहे शाळांना नियमित अनुदाने द्यावे. लक्षात, ज्या काही शाळा असतील, माध्यमिक शाळा असू द्या, प्राथमिक शाळा असू द्या, यांना नियमित अनुदान दिले जावं, जेणेकरून त्या शिक्षण संस्था सातत्यानं चालू राहील. म्हणजे काही प्रमाणात अनुदान देण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था असाव्यात, कारण या कालखंडात तर एक तर मुलींना शिक्षण देण्याच्या पद्धती नव्हत्या. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848ला मुलींसाठी स्वतंत्र पहिल्या शाळा काढलेल्या आहेत. आणि नंतर मुंबईमध्ये 1848ला नाना शंकर शेठ यांनीही शाळा काढलेल्या आहेत. तर भारतातल्या मुलींसाठीच्या पहिल्या शिक्षणाच्या संस्था स्थापन होतात महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. ठीक आहे. मग साहजिकच ही तरतूद उचलली की भारतभरातल्या महिलांना, मुलींना कुठल्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही, म्हणून ही शिफारस केली की मुलींसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था असाव्यात. मग इथून पुढे मुलींसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन व्हायला सुरुवात झाली. पण या शिक्षण संस्था शहरी भागापुरत्याच मर्यादित होत्या. मग पुढचा आयोग जो आलेला हंटर आयोग, या हंटर आयोगाने शिफारस केली की ग्रामीण भागातसुद्धा मुलींसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन कराव्यात. मग तिथून पुढं मुलींसाठी ग्रामीण भागातही शिक्षण संस्था स्थापन करायला सुरुवात झालेली आहे. आणि शेवटची तरतूद आहे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व भारतीय भाषेत असावे. आता या ठिकाणी लक्षात आलं होतं की शिक्षण फक्त इंग्रजीतूनच पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत जर ठेवलं तर स्थानिक भाषा लोप पावण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सुरुवातीला लिपी लोप पावून जाईल आणि नंतर भाषा लोप पावून जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आता जसं बंजारांचं जर बघितलं, बंजारा समाजाचं, तर त्यांची भाषा आहे पण त्यांची आता लिपी राहिलेली नाही. तशाच प्रकारचं या ठिकाणी बाकीच्या भाषेबद्दलही होऊ शकतं. आणि म्हणून त्यांची कल्पना त्यांना अगोदरच होतीच की आपण जर इंग्रजीतूनच शिक्षण द्यायला सुरुवात केली ते येणारी पिढी इंग्रजीतूनच जाणणारी, लिपी करणारे आणि लिहिणारे, वाचणारे मिळेल. आणि स्थानिक जो सांस्कृतिक ठेवा आहे वेगवेगळ्या भाषिकांचा, हा सांस्कृतिक ठेवा लोप होऊन जाईल. म्हणून यांनी सांगितलं होतं की शिक्षणाचे माध्यम इंग्रजी पण असले पाहिजेत आणि भारतीय भाषा पण असले पाहिजेत. मग एका टप्प्यावरती इंग्रजी ठेवा, पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी भारतीय भाषेतून शिक्षण ठेवा, जेणेकरून दोन्ही पण भाषा टिकून राहतील या ठिकाणी. तर यासाठीची ही शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली. तर हा सर्वात मोठा शैक्षणिक आयोग आहे, म्हणून मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया असंही म्हणतात किंवा वुड्सचा खलिता असंही म्हणतात. तर हा 1854 लॉर्ड डलहौसीच्या कालखंडातला आयोग होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आयोग येतो हंटर कमिटी. लॉर्ड रिपनचा कालखंड आहे. लॉर्ड रिपन म्हणजे 1880 ते 1884 या कालखंडात भारताची व्हाईसराय होते. त्यांची नियुक्ती जी झाली होती ती लॉर्ड लिटनच्या ऐवजी या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्यांच्या कालखंडामध्ये उदारमतवादी धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरती भर दिला होता. रिपन ही उदारमतवादी होते. त्यांचं भारतात आगमन झालं त्यावेळेसही त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि ज्यावेळेस त्यांनी भारत सोडला त्यावेळेस त्यांच्यासाठी निरोप समारंभही आयोजित करण्यात आला होता. तर थोडक्यात काय, भारतीय लोकांच्या विषयी प्रेम असलेला हा एकमेव व्हाईसराय मानला जात असतो. आणि म्हणून त्याने त्याच्या कालखंडात ज्या काही सुधारणा केल्या या भारताबद्दल अनुकूल असलेल्या सुधारणा होत्या. मग व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करण्याचं धोरण असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था लागू करण्याचं धोरण असू द्या, जनगणना नियमित करण्याचं धोरण असू द्या, कायद्यामध्ये समानता आणणारे इल्बर्ट बिल असू द्या किंवा शिक्षणाबाबत सुधारणा करण्यासाठीचा हंटर आयोग असू द्या, अशा अनेक सुधारणा त्यांच्या कालखंडातल्या आहे. म्हणजे भारतीय विरोध करायला अशी एकही या ठिकाणचे त्यांनी कायदे कानून केलेले दिसत नाही. आता 1882ला हंटरच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस कमिटी स्थापन करण्यात आली तर त्यावेळेस कमिटीला सांगितलं होतं की भारतीय लोकांच्या मुलाखती घ्या आणि या मुलाखतीतूनच या ठिकाणी शिक्षणाच्या पद्धती ठरवा. म्हणून हंटर कमिटी वेगवेगळ्या प्रांतात गेलं, त्या प्रांतातील शिक्षण तज्ज्ञांच्या या ठिकाणी त्यांनी मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीच्या आधारे या ठिकाणी शिफारशी केलेल्या आहेत. मग ज्यावेळेस ही हंटर कमिटी महाराष्ट्रात आली, मुंबईत आली, तर त्यावेळेस या कमिटीसमोर महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडित रमाबाई या दोघा जणांनी मुलाखती किंवा साक्षी दिल्याचं दिसतंय. आणि त्या आधारेच मग त्यांनी केलेल्या साक्षीचा बराच या ठिकाणी समावेश होताना दिसतोय. आणि नाहीतरी भारतातल्या पहिल्या शिक्षणाच्या पद्धतीच या ठिकाणी महात्मा फुल्यांनी सुरुवात केलेल्या होत्या. तर हेही लक्षात घेतलं पाहिजेत.
मग या ठिकाणी हंटर कमिटीने ज्या काही शिफारशी केल्यात, आता कालखंड रिपनचा आहे, हंटर आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्यातल्या महत्त्वाच्या शिफारशी या 5 आहेत. त्यातली पहिली शिफारशी प्राथमिक शिक्षणावर भर असावा. म्हणजे या अगोदरची शिफारस बघा, उच्च आयोगाची शिफारस बघा, उच्च शिक्षणावर भर असावा. आता यांनी शिफारस काय केली? प्राथमिक शिक्षणावर भर असावा. ठीक आहे. आता हे काय, अगोदरची शिफारस ही सांगत होती उच्च शिक्षणावर भर असावा, म्हणजे उच्च शिक्षण मोफत असावं आणि प्राथमिक शिक्षण विकत असावं, अशा प्रकारची शिफारस होती अगोदर. आता ह्या आयोगासमोर साक्ष देतानाच महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की असं जर आपण केलं तर गोरगरीब कुटुंबातले मुलं शिक्षण घेणार नाही, कारण शिक्षण विकत म्हणून ते शाळेतच येणार नाही, आणि त्यामुळे साहजिकच तो समाज तसाच खाली राहून जाईल. आणि जो उच्च वर्ग आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ते प्राथमिक शिक्षण विकत घेतील आणि उच्च शिक्षण तर मोफतच आहे, तोच वर्ग आणखीन मोठा बनून जाईल. त्यामुळे साहजिकच आहे की तुम्हाला सगळ्यांना शिक्षण समान द्यायचं असेल तर हा क्रम उलटा करा, म्हणजे प्राथमिक शिक्षण मोफत ठेवा आणि हवं तर उच्च शिक्षण विकत ठेवा. प्राथमिक शिक्षण मग सगळं समान पद्धतीने घेतील आणि तोपर्यंत शिक्षणाचा अर्थ सगळ्या समाजाच्या लक्षात येऊन जाईल. एकदा का शिक्षणाचा अर्थ सगळ्या समाजाला लक्षात आला की त्याच्यानंतर उच्च शिक्षण विकत जरी असलं तरी तो काम करून मेहनत करून या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून त्यांनी शिफारस केली होती की प्राथमिक शिक्षण मोफत असावं. मग ही शिफारस या ठिकाणी अशी करण्यात आली की प्राथमिक शिक्षणावर भर राहील आणि उच्च शिक्षण जे आहे ते विकत ठेवण्यात येईल. तर अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी आहे. नंबर 2ची आहे खाजगी शिक्षण संस्थांना उत्तेजन द्यावे. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक ठिकाणी सरकारनं शिक्षण संस्था स्थापन केल्या पाहिजे अशातला भाग नाही की ज्या या ठिकाणी सरकार या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणच्या खाजगी लोकांना शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगावं. तर त्यांना उत्तेजन द्यावं, त्यांना अनुदान देण्यासाठीच्या तरतुदी कराव्यात, जेणेकरून जागोजागीचे लोक शिक्षण संस्था स्थापन करतील आणि त्या भागातल्या मुलांना शिक्षण देण्याच्या व्यवस्था उपलब्ध करून देतील. त्याच्यानंतर महिला शिक्षणाचा विस्तार करावा. अगोदर वुड्स आयोगानं सांगितलं होतं की महिला शिक्षणाचा या ठिकाणी प्रसार करावा आणि त्यानुसार मग शहरी भागात महिला शिक्षण संस्था स्थापन व्हायला सुरुवात झाली होती. पण आता या ठिकाणी यांनी सांगितलं आहे की महिला शिक्षण संस्था शहरी भागातच स्थापन होऊ लागल्यात. ग्रामीण भाग जो आहे 90% ग्रामीण भागात लोक आहेत, तर ग्रामीण भागातल्या मुलींनासुद्धा शिक्षण संस्था स्थापन करून त्यांना हे शिक्षण दिलं जावं, म्हणून महिला शिक्षणाचा विस्तार करण्याची शिफारस केली. त्यामुळे आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मुलींसाठी स्वतंत्र शाळा स्थापन व्हायला सुरुवात झालेली. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षण प्रसारासाठी व्याख्यानमाला आयोजित करावी, कारण शिक्षणाचा अर्थच एकदा समाजाच्या लक्षात नाही आला तर तोपर्यंत त्यांची मुलं बाळ शिक्षण घेण्याकरता शाळेपर्यंत येणार नाही. आणि म्हणून यांनी शिफारस केली होती की व्याख्यानमाला आयोजित करावं, जेणेकरून ज्या व्याख्यानमालेतून शिक्षणाचं महत्त्व, फायदे तोटे हे सगळं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणून शिक्षण प्रसारासाठी व्याख्यानमाला आयोजित करायला सुरुवात होते. आणि शेवटची तरतूद आहे ग्रंथालयाची स्थापना करावी. ग्रंथालयाची स्थापना याकरता बरेच मुलं 70-80% मुलं 6वी-7वीपर्यंत शिक्षण घ्यायचे आणि नंतर शिक्षण सोडून द्यायचे. मग शिक्षण सोडून दिल्यानंतर मध्ये 5-10 वर्षाचा गॅप पडला की त्याच्यानंतर लिहिणं वाचता येणं त्यांना अवघड होऊन जायचं. म्हणून साक्षरता कायमस्वरूपी टिकावी याकरता ग्रंथालय स्थापनेची शिफारस केली, जेणेकरून शिक्षण संपल्यानंतर ग्रंथालयातून पुस्तक आणून ते वाचत बसतील, त्यांची साक्षरता टिकून राहील. आणि साक्षरता टिकून राहण्याकरता या ठिकाणी ग्रंथालयाच्या स्थापनेची शिफारस केली होती. आज ही निलायम केंद्र म्हणतो आपण, निलायम केंद्र आजच्या कालखंडात आहेत. ठीक आहे. तर त्या निलायम केंद्रामार्फत आजही हे निरक्षरता दूर होण्यासाठीचे प्रयत्न चालू असतात. अशाच प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला होता. मग प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये ग्रंथालय असतं आणि या ग्रंथालयाला स्वतंत्र अनुदान दिलं जात असतं बघा. तर या पद्धतीनं या ठिकाणचे हंटर आयोगाचे हे एवढ्या घटना लक्षात घ्यायचे. बाकीचे आयोग तर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण.